जसे आपण गावात लग्नामध्ये जेवायला जातो ना, तिथं गेल्यावरती जसं प्रत्येक टेबलवरती वेगळाच गोंधळ चालू असतो, अगदी तसाच प्रकार वेलकम टू द जंगलमध्ये आहे. एवढे स्टार्स एकत्र आलेत की कोण हिरो आणि कोण कॉमेडियन हेच 2 मिनिटांनी विसरायला होतं. मग हा सिनेमा खरंच मजा देतो का? चला मस्त गप्पा मारत रिव्ह्यू करूया. मित्रांनो, हा सिनेमा बघताना एक गोष्ट लक्षात आली. आपल्या गावात एखाद्याच्या शेतात बैल शिरला ना की 5 मिनिटांनी अख्खं गाव जमा होतं. तसंच इथे प्रत्येक 5 मिनिटांनी एक नवीन कॅरेक्टर समोर येतं. स्टोरी एका मिशनपासून सुरू होते, पण मिशन कमी आणि गोंधळच जास्त आहे. एक जण प्लॅन करतो, दुसरा तो बिघडवतो, तिसरा चुकीच्या माणसाकडेच धावतो आणि आपण मात्र पॉपकॉर्न खात बसून मजा घेत राहतो. जंगलात असे काही सीन आहेत की असं वाटतं, अरे बाबा तुम्ही आधी बसून 2 मिनिटं बोलून घ्या, अर्धा प्रॉब्लेम तर तिथेच सुटेल. मध्येच असा सस्पेन्स येतो, मग लगेच कोणीतरी अशी कॉमेडी करतो की पुन्हा हसू सुरू. तू मरता क्यों नहीं? मैं मरने में जान डाल रहा हूँ। अरे मरने में कोई जान डालता है क्या? आपल्या गावात प्रत्येक लग्नात एक असे काका असतात, स्वतः काही काम करत नाही पण सगळ्यांना सूचना देत फिरतात. तशी 2-3 कॅरेक्टर्स इथेही आहेत. आणि भाई काही सीन तर असे आहेत ना की लॉजिक शोधायला गेलात तर जंगलातून बाहेर यायला संध्याकाळ होईल पण लॉजिक भेटणार नाही. हा सिनेमा म्हणजे गरमागरम मिसळपाव आहे. तिखट आहे, गोड आहे, थोडा गोंधळ आहे, पण शेवटी पोटभर एंटरटेनमेंट मिळणार म्हणजे मिळणारच. लॉजिकचं कॅल्क्युलेटर घरी ठेवून गेला तर जास्त मजा येईल. ह्या सिनेमात एवढे स्टार आहेत की जर सगळ्यांनी एकत्र सेल्फी काढायचं ठरवलं ना तर सेल्फी स्टिकलाच एक्सटेन्शन घ्यावं लागेल. ह्या जंगलात सिंह, वाघ आणि अस्वल कमी, पण गोंधळ आणि कॉमेडी इतकी जास्त आहे ना की गुगल मॅपला सुद्धा रस्ता चुकवेल. जंगलात प्रत्येक पावलावरती नवं संकट आहे. कधी हसवणारं, कधी थोडं टेन्शन देणारं, तर कधी असा ट्विस्ट की अरे बापरे हे आता कुठून आलं. कॉमेडी तर अशी आहे की काही डायलॉगवर थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या पडतात. काही सीन तर अगदी डोकं बंद करा आणि मजा सुरू करा टाईप आहेत. ॲक्शनमध्ये मोठे मोठे स्टंट आहेत, पण त्यातही कॉमेडीचं तडका आहे. त्यामुळे फाईट सुरू असली तरी हसू थांबत नाही. ड्रामाही आहे, पण तो जास्त वेळ न थांबता पुन्हा कॉमेडीकडे वळतो. त्यामुळे सिनेमा कुठेही कंटाळवाना असा वाटत नाही. तर मंडळी, तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये बघणार का की OTTची वाट बघणार? आणि एवढ्या स्टार्समध्ये तुमचा फेवरेट स्टार कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या धमाल रिव्ह्यूमध्ये. जय महाराष्ट्र.